तर बहुचर्चित वक्फ सुधारणा विधेयक अखेर लोकसभेत सादर। संसदेत चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये जोरदार वादविवाद। चर्चेनंतर खासदारांचं मतदान होणार। दादागिरी खपून घेणार नाही। भीडमधील राख आणि वाळू गँग सारख्या सर्वांना सुतासारखं सरळ करणार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा। तर बंदूक परवान्यावरूनही सज्जड दम। आजारपणामुळे अजितदादांच्या दौऱ्याला धनंजय मुंडेंची दांडी। आदल्या दिवशी लेकीच्या फॅशन शो मध्ये हजेरी। गेटवे ऑफ इंडिया जवळील झालेल्या कार्यक्रमात उपस्थित। आई वडील चुलत्याच्या कृपेनं माझं बरं चाललंय। हार टोपी शालपेक्षा फक्त प्रेमाचा नमस्कार करा। कुणाच्या पाया पडू नका। आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत। अजित पवारांचं भीडमध्ये वक्तव्य। अजितदादांनी काकांना फक्त आशीर्वादापुरतंच मर्यादित ठेवलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोपरखळी। धनंजय मुंडेंवरील सुरेश धसांचे आरोप तथ्यहीन। डीपीडीसीचा निधी नियमाप्रमाणेच खर्च केला। समितीच्या रिपोर्टचा दाखला देत अजितदादांकडून स्पष्ट। मुंडे पालकमंत्री असताना काम न करता बिल उचलल्याचा धसांचा आरोप। बीड कारागृहात 2 गटात हाणामारी। मात्र एकाच गटाची दुसऱ्या कारागृहात रवानगी। मग वाल्मिक कराड आणि इतर आरोपी जेल प्रशासनाचे जावाई आहेत का? आमदार सुरेश धस संतापले। कैद्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप। 4 लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका। बीडमध्ये जातीय सलोखा। माझ्या जातीला बदनाम करू नका। मंत्री पंकजा मुंडेंचं आवाहन। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोने चांदी खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी। सोन्याचे दर लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्यानं खरेदीसाठी गर्दी। अमेरिकेच्या टेरिफ रेटच्या बैठकीनंतर सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता। एका सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची दाट शक्यता। आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त। मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई।